नमस्कार. आज तारीख आहे 20 सप्टेंबर 2024 आणि रात्रीचे बरोबर 10 वाजलेत. हो, बरोबर 10 वाजलेत. आणि विशेष बाब म्हणजे सहज माझ्या मित्राने इथे एक ओरोसमध्ये स्टुडिओ चालू केला आहे. जस्ट अजून सेटअपही लावला नाही आहे, तरी पण त्यांच्या स्टुडिओमध्ये एक गायक नाही, वादक ना, बासरी वादक मला भेटले. मी खुश झालो. म्हटलं सुरुवात करूया, आहे त्या परिस्थितीत तुम्ही सुरू करा. तर त्यांच्या या स्टुडिओचं नाव आहे क्रेस्टा व्हिजन. ओरोसमध्येच आहे. बाकी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ. तर ह्या व्हिडिओत मी एवढंच सांगतोय, संगीत हे माझ्या आवडीचं क्षेत्र. संगीत जरी आवडीचं माझं क्षेत्र असलं तरी मला काहीही वाजवता येत नाही, मला गाता येत नाही. हां, पण तुमच्यासारखे कोण संगीत वादक असतील, गायक असतील, नक्कीच त्यांच्या मी प्रेमात पडतो. सहज आता ऐकलं मी तुमची बासरी. त्याच्यामुळे वाटलं आहे त्या परिस्थितीत, ह्यांच्या आहे त्या सेटअपमध्ये आपण सुरू करावं. तर पहिली आमच्या व्ह्युअर्सना तुमची थोडक्यात ओळख सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव रमेश कांबळे. प्रॉपर कुठून तुम्ही? प्रॉपर माझं यवतमाळ आहे. हां, म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे ना? जिल्हा यवतमाळ. ओके, यवतमाळ जिल्ह्यातले आहेत. आणि ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओरोस रुग्णालय म्हणजे जिल्हा रुग्णालयात आहात तुम्ही. ओके ओके, तिथे ते कामावर आहेत. बाकी अजून सांगा, तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्याबद्दल थोडक्यात. बासरीचं छंद केव्हापासून लागला वगैरे? मला बासरीचा छंद जवळजवळ झाले 5-6 वर्ष झाली. अच्छा, लागला छंद. ओके. हां, तर त्याच्या आधी मी हार्मोनियम, भजनामध्ये ऑर्गन, फिडल असे बरेचसे इन्स्ट्रुमेंट वाजवत बऱ्यापैकी मला जमतात. ओके. आणि मला खूप छंद आहे भजनामध्ये, गाणी ऐकायची, गाणी म्हणायची. ओके. हां, त्याच्यानंतर मग फ्लूट मी डायरेक्टच माझ्याकडे जवळ घेऊन चालू केलं आहे. पण शालेय जीवनापासून तुम्हाला ही आवड होती? होती, बिलकुल होती. आता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही किती वर्ष वास्तव्य करताय? यवतमाळ जिल्ह्यातून इथे जे आलात ते किती आज वर्ष? मला इथं 4 वर्ष होत आहे. ओके. मी तर म्हणेन 4 वर्षात, मी म्हणण्यापेक्षा मी आज विचारतोय की ह्या 4 वर्षात आमच्या सिंधुदुर्गवासियांना कोणालाही बासरी तुमची ऐकवली आहे काय कधी? हो, ऐकवली. बरं, कुठे कुठे ऐकवली? रवनाथ मंदिरामध्ये स्पर्धा झाली होती. हां, त्याच्यात तुम्ही त्यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालो होतो. हो. आणि आमच्या कॉलेजला गॅदरिंगमध्ये अरे वा, स्टेज कार्यक्रम केले मी मुलांसोबत. आमची MBBS डॉक्टर मुलं आहेत, त्यांच्याबरोबर आमचे काही स्टाफचे माणसं, त्यांनी पण सिंगिंग वगैरे केले. माझं 2 गाणी असतातच नेहमी. चांगली गोष्ट. मी जास्त विषयांतर न करता यांच्याशी लवकरच मी तुमच्याशी प्रोफेशनली जी करायची असते मुलाखत तशी आपण करू. ही आपण प्रोफेशनली न म्हणता ही आपण पर्सनली मुलाखत घेतोय असं आपण म्हणूया. आपण संवाद साधतोय. माझा हा जो बिंदास बाळा हा जो चॅनल आहे, हा एक मानवी भावना, कधी माणसाला राग येतो, कधी हसावंसं वाटतं, कधी रडावंसं वाटतं. तर मानवी भावना व्यक्त करणारा हा मी बिंदास बाळा म्हणून चॅनल केलाय. तर हा बिंदास बाळा म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं हा बिंदास बाळा म्हणजे बाळा राणेंचा चॅनल. असं नाहीये. बिंदास बाळा म्हणजे जे घुसमटत जगतायत यंग जनरेशन, त्यांच्यासाठी आहे. माझे बरेच व्हिडिओ बघून त्यांना आनंद वाटतो. याचा अर्थ असा आहे की त्यांना वाटतंय आपणही असं बोलावं, आपणही असं व्यक्त व्हावं, आपणही असे वाद घालावे आणि आपणही असे संवाद साधावे. त्या सगळ्यांना मी सांगतोय हा बिंदास बाळा हा चॅनल तुमचाच आहे. बाळा म्हणजे बाळा राणे नव्हे, बाळा म्हणजे आपलं उमलण्याचं एक वय असतं. त्या वयात वेगवेगळ्या भावना असतात. त्यावेळी राग असतो, प्रेम असतं, खूप काही भाव असतात. आज तर म्हणूया तुमच्या हातात बासरी आहे, त्याच्यामुळे हा पहिलाच याचा जो आहे चॅनलचा, आता जरा माझ्यासाठी मी जास्त बोलतोय असं वाटतंय, तरी पण आपण हा तसा विषयच आलाय म्हणून सांगतो. बिंदास बाळाचा जो पहिलाच आम्ही इंट्रो जो बनवला त्याच्यात मी म्हटले की वादग्रस्त विषयांसाठी
संवाद साधण्यासाठी किंवा वाद करण्यासाठी हा चॅनल आहे. पण खरं मी तुम्हाला सांगतो, आज तुमची बासरी माझ्या कानी पडली. मी तशी वादग्रस्त व्यक्ती नव्हतो, असं आहे. आणि आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं याने खाजगी जीवनातलं पण बोलावं. आज बोलून टाकतो सगळं, एकदम कशाला बोलावं, आपण हळूहळू बोलू. तर आज मी एकच सांगतो, आज शुक्रवारचा दिवस आहे. शुक्र हा प्रेमाचा कारक ग्रह असं म्हटलं जातं. आणि आज योगायोगाने तुम्हाला तुमच्या ही बासरी जी ऐकली, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आज बिंदास बाळा आहे, तो जरा बिंदासच बोलतो. मी तर एकच सांगेन, माणूस कोणत्याही वयोगटातला असू देत, ऑफिसर असू देत, IPS ऑफिसर असू देत की उच्च दर्जाचा कोणी असू देत, त्याच्यापेक्षा नक्की तो शालेय जीवनात प्रेमात पडलेलाच असतो. बरोबर. आणि काही 99% असं मी नाही म्हणत, 1% नशीबवान असतात जी त्यांची प्रेयसी आयुष्यात असते, जी असते तीच त्यांची अर्धांगिनी होते. आणि बाकीचे आपण कम नशिबी असे म्हणूया नको, पण असू देत. असं आहे, खवा सगळ्यांनाच नाही. आपण काहीतरी शब्द इथे चुकतील. महिला वर्गासाठी न्याय यंत्रणा जास्त आहे, त्याच्यामुळे आपण हा खेळकरच व्हिडिओ बनवूया. आणि मी एकच सांगेन, प्रत्येकाला आपल्या प्रेयसी आठवतील अशी आज तुमची सुरेख बासरी वाजू देत. जी, काही जणांच्या घरात आग लागू देत. म्हणजे काय, मी मस्करीत म्हटलं. प्रत्येक जण बघणारे सांगतील, हो तुमची पण होती काय हो प्रेयसी, ते नाही सांगतील. आणि माझ्यासारखे बिंदास असतील ती नावही सांगतील. आपण कोणाचं आडनाव घ्यायचं नाही, पण मी पुढच्या स्वरात सांगेन थोडंफार. तुमच्याशी गप्पा मारतोय आणि हा सुरेल बासरी वादन आपण ऐकूया. सुरू करूया. अच्छा, ओके. तर मी मगाशीच तुमच्याकडून घेतलं की मी तुम्हाला म्हणेन की पहिलंच जेव्हा प्रेम असतं, मग ते शालेय जीवनात किंवा आपण ते पिक्चरमध्ये दाखवतात तसं, तर त्याच्यासाठी जे पहिल्याच प्रेमात पडलेत त्यांच्यासाठी एक सुरेल एक होऊन जाऊन देत. ऐका. ऐका. सुंदर. मी बालपणी शाळेत असताना, म्हणजे साधारण 6वी 7वीत असताना त्या प्रेम प्रकरणाची मला आठवण करून दिला. ती प्रेयसी होती अश्विनी नावाची. बाकी पुढचं काय मी सांगत नाही. आज तिचं लग्न झालंय, व्यवस्थित संसार चाललाय आणि आम्ही काय त्यांच्याकडे डोकावून बघायला जात नाही. सोचेंगे तुम्हें प्यार,
करते नाही. हां. पण मी ह्या प्यार या गाण्यावर मी आजच्या युवा पिढीला एक सांगेन, तुमचं खरं प्रेम असेल तर तिच्या मागे लागू नका. खरं प्रेम असेल तर तिचं आयुष्य चांगलं होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. तिचं चांगलं होईल, तुमचंही चांगलं होईल. आजकालच्या मुलांना प्रेम म्हणजे काय, तर शारीरिक आकर्षण खूप झालंय, फिलिंग्स राहिले नाहीयेत प्रेमात. मी एवढंच सांगेन, आम्ही पण प्रेम केली, माझ्या मुलांनाही सांगेन आणि सगळ्यांनाच सांगेन आजच्या यंग जनरेशनला, प्रेम करा, पण ते प्युअर असू देत, स्वच्छ पारदर्शी असू देत. अपेक्षा कोणत्या ठेवू नका. नक्कीच तुम्हाला ईश्वरी कृपा मिळणार आणि प्रेमभावना जागृत होणार. आणि झुरून झुरून मरू नका, काम करत करत राहा, अशी केव्हा तरी बासरी ऐकायला मिळणार. चला, ही झाली प्रेमाची पहिल्या स्टेजचं गाणं. आता प्रेम हळूहळू हळूहळू मधल्या स्टेजवर थोडं येतं, त्याच्यासाठी एखादं गीत ऐकावं ना. जी जरूर आहे. आपल्याकडे कमी वेळात हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी फटाफट बोलतो की पहिलं जे गाणं होतं ते काय होतं, ते सोचेंगे तुम्ही प्यार, हे शालेय जीवनातलं प्रेम झालं. आता जी धून घेतलात ती कोणती होती, ती आता तुम दिल की धडकन. हा, दिल की धडकन. हे गार्डन पर्यंत पोहोचलं प्रेम. ओके, आता ते गार्डन पर्यंत पोहोचलेलं प्रेम 7 फेऱ्यापर्यंत पोहोचत नाही. तेव्हा काय भावना असतात प्रियकर आणि प्रियसीच्या, ती धून होऊन जाऊन देत. पहिलं गाण्याचे बोल व्ह्युअर्सला सांगा आणि मग ते सुरू. जी जरूर. कसं आहे साहेब, जेव्हा काही वादे करतात एकमेकाशी, आपण न कळत घरच्या परिस्थितीनुसार कसं होते की समजा मुलीकडून आपण एवढ्या बोलण्यापेक्षा आपण असंच म्हणू, दिलेले चेक बाउन्स होतात, त्यावेळी जे काय वेदना होतात त्या वेदनेवरचं हे गणित आहे. ओके ओके चालेल. प्रेमाचा दिलेला चेक बाउन्स झाला कोणाकडून तरी, तेव्हा हे गीत, याला एकच गीत म्हणणारच आहे मला की जाने कहा गए वो दिन. हा, जुन्या आठवणी. दिलेला चेक बाउन्स का झाला. ओके, हो जाऊ दे. सुंदर.
नाही, गाणं सुंदर आहे पण भावना वेदनादायी आहेत. राईट. आता अशा स्टेजला जेव्हा हे प्रेम प्रकरण पोचतं किंवा मुलं मुली किंवा आपण इथे मॅच्युअर्ड झालेली प्रियसी आणि प्रियकर आहेत, या स्टेजला सुसाईड पर्यंत पोचतात. त्या नसा कापून घेतात, काय होतात. पण त्यावेळी तुमच्या माध्यमातून मला व्ह्युअर्सला त्या मोमेंटला असं सांगायचं आहे, त्यावेळी तुम्ही त्या फक्त प्रियसी आणि प्रियकराचा विचार करता, पण ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांबद्दलचं प्रेम कुठे गेलं? ही बासरी फक्त प्रेम आणि प्रेमिकांसाठी नाहीये, ही अटॅचमेंट आहे आई वडिलांची, सगळ्यांना त्यालाही आहे. तर मी एकच म्हणेन, ह्या स्टेजला गेल्यानंतर नक्कीच तुम्ही सॅड सिच्युएशन मध्ये जात असाल तर हे गाणं नक्की ऐका. पण हे नक्की ऐकल्यानंतर नदी नाले कुठे विहिरी बघून उड्या घालायला जाऊ नका, पुन्हा आपल्या घरी जा आणि नवी एनर्जी आईच्या कुशीत जा, आई नसतील तर बाबांच्या कुशीत जा आणि पुन्हा नवं प्रेम प्रकरण सुरू करा. ते कोणात प्रेम भावनिक गुंता होण्यासाठी नव्हे तर नव्या आयुष्याला नव्याने उभारी देण्यासाठी. तर अशा या सिच्युएशन मध्ये चांगलं पुन्हा मोटिवेट होण्यासाठी, पुढच्या मॅटरमध्ये नवीन आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी कोणतं मोटिवेट करणारं थोडं प्रेम असणारं असं गाणं घ्या, बोल ऐकवा आणि सांगा ते. ओके ओके. कोणतं आहे? जाने का है वो गए वो दिन, हे हो गया अभी. हा, ते झालं. तर आपल्याला आता चाहूंगा मैं तुझी सांद सवेरे. हा, पण हे झुरण्यासाठी आहे का? नाही, पुण्या मी म्हणतो आता हेच गाणं जर असं कोणाला जर वाटत असेल, असंही होतात, अशी गाणी ऐकत बसतील, चाहूंगा मैं तुझे सांद सवेरे, सांजे सवेरे, आणि हा बाटली दारूची घेऊन बसलाय, हा झुरतोय आणि ती चांगली चालली आहे, असंही नको. नाही, चाहूंगा तू विसरू नकोस, मी माझ्या प्रेयसीला विसरलो नाही पण झुरून झुरून मेलो नाही. आपलं कार्य आहे ते चालू ठेवायचं. बिलकुल. जे आहे ते मिळणार, जे नाही आहे ते नाही मिळणार, पण आपल्या हातात ड्युटीज आहे ते आपल्याला कराव्या लागतील. त्याच्यामुळे हे सकारात्मक घ्या, हे सकारात्मक घ्या आणि आपण हे आता गाणं आहे ते ऐकूया पुढे. ओके, चालू आहे. हल्लीच
आता विषयांतर होईल म्हणून मी जास्त काय बोलत राहत नाही, फक्त मी एकच सांगतो, शुक्रवार तुम्ही गाजवलात आणि माझी झोप मोड केलात, जुना काळ आठवला, उद्याही दिवसभरात तो आठवेल आणि तुमची बासरी आठवेल जी. असं आहे. आणि थोडं बासरी मला दाखवता? येस सर. किती असतात होल? 1 2 3 4 6 होल असतात त्याला. हे 7वा. हां, टोटल 7 असतात. आणि इथे फुंकर मारायचा 1 असतो. आणि ही टोटल पोकळ असते काय? नाही, याच्या इथं थोडं बेंड असतं त्याला मधामध्ये. हां, आणि हे टोटल पोकळ असतं. हां, पूर्ण. तुम्ही जेव्हा वाजवत होता ना आणि मी ऐकत होतो त्यावेळी एक मला कल्पना सुचली. आयुष्य हे आपलं बासरीसारखं आहे. बरोबर, पोकळ आहे सगळं. राईट. आणि आजकालची नाती सुद्धा पोकळ झाली एवढंही सांगेन. म्हणजे आमच्या आयुष्यात आम्ही जे मिळवले आई वडील तेही कदाचित आदर्श आई वडील म्हणून शेवटचे असतील, आमच्यासारखे आदर्श प्रियकर म्हणूनही शेवटचे असतील ना. आपण प्रियसींच्या बाबतीत काय बोलूया नको. तर मी सगळ्यांना एकच सांगेन मित्रांनो, मला तरी वाटतंय, मला असं काय ऐकलं किंवा बघितलं तर खूप काही सुचतं. सरळ बघतोय मग सुचणं, तुमचे ती बोट चालतायत एकीकडनं, इथून फुंकर मारताय, हे एका होलने फुंकर मारताय आणि इकडे बोट लावतायत आणि हा आउट आहे ना, इथून आउट आहे, इथून स्वर बाहेर पडतोय. तर मित्रांनो, आपली नाती ही अशीच आहे पोकळ, पण कशी फुंकर माराल आणि कशी बोट दाबाल त्याच्यात स्वर येतील ना. बरोबर आहे ना माझं? बरोबर. म्हणजे बासरीच्या भाषेत बरोबर आहे ना. सुंदर अशीच बासरी तुमची वाजत राहू देत आणि प्रत्येक क्षेत्रापर्यंत ती पोचत राहू देत. आणि मला वाटतं आजकाल ज्या काय आत्महत्या किंवा काय होत आहेत, डिप्रेशन मध्ये लोक जात आहेत, मला वाटतं हे सुंदर तुम्ही थेरपी आहे ही तुमच्या हातात असं मी म्हणेन. आणि योगा करून तुम्ही मेडिकल क्षेत्रात आहात, समजलं की. तर मी ईश्वराकडे प्रार्थना करतो ही तुमची बासरी अशीच अजून बऱ्याच भाव जपण्यासाठी सुरेल पद्धतीने वाजत राहू देत. आणि ज्या स्टुडिओत क्रेस्टा विजन जिथेही आपण सुरुवात केली त्यांचा स्टुडिओ बहरत जाऊ देत असं आहे. आणि ह्या वयात सुद्धा मिश्किल बोलतो, माझ्यासारख्यांची सुद्धा प्रेम प्रकरण बहरत जाऊ देत. आता प्रेम प्रकरण म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो ते प्रेम असतं असंच नव्हे, माझ्या कामावर प्रेम करतोय, माझी सायंटिफिक क्रिएटिव्हिटी त्याच्यात मी प्रेम करतो, मल्टी टॅलेंट मल्टी सब्जेक्ट मला आवड. हल्ली खाकी वर्दीवर सुद्धा माझं प्रेम. यापूर्वीच्या काळात मी आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे SP साहेब आहेत, त्यांना एक लव्ह लेटर लिहिलेलं, अजून वाचन नाही केलं, एक सिक्रेट ओपन करेन केव्हा तरी. तर मला एक बरं वाटतंय की तुम्हाला कधी यांना बोलवायचं असेल एखाद्या NGOच्या कार्यक्रमासाठी तर तो नक्की यांचा नंबर लिहून घ्या, आपला नंबर सांगून ठेवा व्ह्युअर्सला. बिलकुल, सांगा ना. माझा नंबर आहे 89884513. प्लस आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण आम्ही हा नंबर देऊ. तर पुन्हा एकदा मी सांगतो, प्रेमात नक्की पडा, पण प्रेम कसं असावं पुढच्या तरी भागात सांगेल. प्रेम असावं, प्रेम प्रकरणही असावं, पण लफडा नसावं. बिलकुल, लफड्यात पडू नका, प्रेमात नक्की पडा. प्रेम आणि लफड्यातले मी एक व्याख्या तयार केली. बिंदासपणे आपण जे सांगू शकतो ते प्रेम प्रकरण. बिलकुल. आणि बिंदासपणे बोलू शकत नाही ते असतं लफडं. समाजात लफडी जास्त वाढली आहे, त्याच्यामुळे पोलिसांना ताण आले. प्रेम प्रकरण ठेवा, प्रेमात अपेक्षाच काय नसते. तर बरं वाटलंय. आज तुम्हालाही दिसला असेल ना हा वेगळा बाळा. आजचं क्रेडिट पुन्हा एकदा सांगतो, क्रिस्टा विजन या स्टुडिओला जात आहे आणि आपल्या सुरेल बासरीला जात आहे. आणि सध्या माळवत सुरू आहे. पितरांना एक कदाचित माझी काळजी असेल म्हणून बासरी वादक पाठवला त्यांनी. अरे खूप झालं तुझ्या आयुष्यात, आता घे सुरेल आयुष्य जग. धन्यवाद. तर हे सगळंच आपली हे प्रेम 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 शालेय जीवनातलं प्रेम, त्याच्यानंतर गार्डन पर्यंत पोहोचलेलं प्रेम, म्हणजे थोडं मॅच्युरिटी आल्यानंतरचं प्रेम, आणि प्रेमाच्या पुढचे टप्पे. माझ्या लेखणी
लेखणीतून मी त्याला 5% दिले. आपण हे सगळं करत असताना मी तुम्हाला एक वेगळ्या विषयाकडे नेतोय. काय आपण मगापासून प्रेमावरची गाणं ऐकतोय, प्रियसी प्रियकर हे बोलतोय, पती पत्नी या विश्वापर्यंत आपण गेलो. म्हणजे प्रियसी जेव्हा पत्नी होते न होते तो भाग वेगळा. पण कधी विचार केलाय आपण लव्ह सॉन्ग ऐकतो, प्रेम करत असतो, सगळं करत असतो, पण हे सगळी प्रेम करण्यासाठी जी सुरक्षा लागते ती म्हणजे देशाची सुरक्षा. बरोबर. तर देशाच्या सुरक्षेसाठी जे आपले जवान गेलेत म्हणजे सीमेवर तैनात आहेत. काही जण वीरगतीला प्राप्त होतात, तेही कोणाचे प्रियकर असतात. बिलकुल. त्यांच्या घरात आई असते त्यांच्यावर प्रेम करणारी, बहीण असते. प्रियसी प्रत्येक वर्गात आहे. स्त्रीमध्ये प्रेयसी दडलेलीच आहे. आपण प्रेयसी म्हटल्यानंतर लफडा आमच्या गावठी भाषेत, तसं नसतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीचा विषय आला म्हणून आपण आपल्या देशाला भारत पिता म्हणत नाही. मी बरेच व्हिडिओ बघतो, त्याच्यात एक विषय आला आपल्या भारत देशासंदर्भात, तो म्हणजे भारत माता की जय आपण म्हणतो. म्हणजे इथे स्त्री ह्या वर्गाला पूर्ण जगात माझ्या माहितीप्रमाणे जे काय बघितलं ते, कदाचित माझं नॉलेज कमी असेल, पण भारत माता की जय म्हणणार आपणच आपल्या देशात आहोत. आणि ह्या मातेच्या रक्षणासाठी जो आपल्या या मातेचा सुपुत्र आहे तो सीमेवर लढतोय, गोळ्या अंगावर घेतोय, दिवसाला, महिन्याला आणि वर्षाला किती वीरगती प्राप्त होते. त्यांनाही प्रेमाचे संदेश येत नसतील का? त्यांचाही विचार करा. इतके स्वार्थी बनू नका. प्रियसी आणि प्रियकर या पलीकडे, आपला संसार या पलीकडे सुद्धा आपण हे सगळं प्रेम करण्यासाठी जे भाव टिकवून आहेत, आपलं सुरक्षा आहे, त्यांनाही काहीतरी प्रेमाचे संदेश येत असतील. त्या भावनाही लक्षात ठेवा. या व्हिडिओ मागची भावना लक्षात ठेवा. हा आज आमचा तोडका मोडका झाला असेल, आहे त्या परिस्थितीत आम्ही हा करतोय, पण भावना लक्षात घ्या. आहे त्या परिस्थितीत बोलताना भावना महत्वाची असते, स्टाईल महत्वाची नसते, त्याचा ड्रेस कोड महत्वाचा नसतो, शो महत्वाचा नसतो, आपल्या भावना महत्वाच्या असतात. तर मी विनंती करेन की सगळ्यांनाच, सगळ्या वयोगटाच्या व्यक्तींना त्या प्रेमात राहू देत, त्यांची प्रेम प्रकरणं चालू राहू देत, पण त्या देशावर सुद्धा त्यांचं प्रेम होऊ देत. आणि आपले जे वीर गेलेत त्यांना सुद्धा जे प्रेमाचे संदेश जात आहेत. माझे काही बरेच व्हिडिओ सैनिक पण पाहतात, हे मला हल्ली समजलं. काही जणांचे मला फोन आले, कारण बऱ्याच ठिकाणी माझे नंबरही असतात. तर त्या जवानांसाठी प्रेमाचंच गाणं काहीतरी ऐकवा, त्यांनाही जोश भरेल आणि प्रेमाची दिशाही बदलेल. मी तर म्हणतो ज्यांचं वय 45 झालंय त्यांनी जास्त वैयक्तिक प्रेमात आता राहू नका. देशावर प्रेम करा, आपल्या ड्युटीवर प्रेम करा, आपल्या हातून काय चांगलं घडतंय त्याच्यावर प्रेम करा. बिलकुल असंच. आणि ह्यांच्यावरही प्रेम करा, आणि ह्यांच्या बासरीवर आणि ह्यांच्या भावनेवर. चला तर मग दुसरं कोणतं गाणं ऐकवताय ज्याच्यात आमच्या सैनिकांनाही मानवंदना दिल्यासारखी होईल, त्यांना पण बाय हार्टली आपण हे देऊया, मेसेज देऊया. गाण्याचे बोल ऐकवा. सांगा ना, गाण्याचे बोल काय असतील? माझ्या बासरीमधून मी एवढा संदेश देऊ इच्छितो की जे आपले सैनिक, त्यांच्यासाठी जे आपल्या कारगिल तैनात आहेत आणि त्यांच्या घरची जे फॅमिली आहे त्यांची आतुरतेने वाट पाहतात की कधी येतात की नाही, हे पण त्यांना नेमकं माहीत नाही सुद्धा. ते आपले युद्ध लढण्यासाठी गेले, आपल्या देशासाठी, म्हणजे भारत मातेची जिंकासाठी. तर मला याच्यात एकच गीत म्हणायचं आहे की संदेश आते है, संदेश आते है. बहुत खूप. आता मी हिंदीमध्ये बोलतोय कारण मी मध्ये आमचे अजित कांचडे सर आणि मी, म्हणजे ते सायकलने गेले, त्यांच्यासोबत मी नडाबेट, म्हणजे भारत पाकिस्तान बॉर्डरवर जे आहे नडाबेट, तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. आमचे अजित सर
सायकल नाही त्यांना मानवंदना देण्यासाठी गेले होते. मी त्यांच्यासोबत होतो टोटल शूट करायला. त्या चॅनलवर सगळं आहे. तर तिथे बरेच त्यांना मराठी पटकन येत नाही, म्हणून आपण त्यांच्यासाठी म्हणून हे हिंदी फौजी म्हणजे फौजी भाइयों के लिए ये गीत है, प्यार का ये गीत है, ये आज आप सुनिए इनके बांसुरी से. जी जरूर शुरू हो जाए. ओके. खरंच मी तर तुमच्या आईवडिलांना धन्यवाद माने, तुमच्या आईवडिलांचे, कारण एक सुंदर पुत्र जन्माला घातला जो सुरेल वाजवतो. आणि इथून तुमचा यवतमाळ जिल्हा ना, इथून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक रहिवासी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांचे आभार मानतो की बरं झालं असे बासरीवादक आमच्याकडे पाठवलं, असे अजून पाठवा. आमच्या निसर्गाला अशा बासरीची जोडी सुंदर होईल. खरंच धन्यवाद. धन्यवाद. बरोबर.